तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 23 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखीच्या आयुष्यातून कान्हा 1-2 दिवसासाठी निघून जाणार आहे आणि सखीला आपल्या वागण्याचा पश्चाताप होणार आहे. सखीला कान्हा किती चांगला आहे, आपल्याला कान्हाची किती गरज आहे हे तिला जाणवणार आहे. तर इथे सरकारला पण शॉक बसतोय. सरकारला सुद्धा कळतं की कान्हा निघून गेलाय. कान्हाच्या जाण्यामुळे सरकारला सुद्धा धक्का बसतो. सरकारचं काम अडणार आहेच कान्हाशिवाय असं तिला वाटत असतं. तर हे सगळं कसं होतंय ते थोडक्यात पाहू. तर इथे सखी जॉब इंटरव्ह्यूसाठी तयार होते. कान्हा विचारतो, हा सगळा अवतार काय आहे? सखी म्हणते, मी जॉब करायचं ठरवले. जॉब करणार, पैसा कमवणार आणि स्वतःच्या पायावर उभे राहणार. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, अहो हे सगळं करायची काय गरज आहे? मी आहे ना. मी असताना पैशाची का काळजी करता तुम्ही? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्यासोबत. सखी म्हणते, नाही हा, मला अजिबात तुझ्यासोबत राहायचं नाही आहे आणि तुझा एकही पैसा मला नको आहे. कारण तुला माहिती आहे, मी तुझा पैसा वापरला म्हणजे सरकारचा पैसा वापरला. परत सरकार म्हणणार की तू हे चॅलेंज हरली, मला हे काही नको आहे. कान्हा म्हणतो, अहो बेबी सरकार, तुम्हाला कसं कळत नाही आहे? अहो रिक्षा, बस, ट्रेन हे सगळं लवकर मिळत नाही हो. तुम्ही करणार आहात का रिक्षाने प्रवास? तुम्हाला रिक्षा मिळणार आहे का? सखी म्हणते, रिक्षा मिळणार नाही आणि परवडणार नाही, पण हो, मला ट्रेन तर परवडू शकते ना, मी ट्रेनने जात जाईन. कान्हा सखीला खूप प्रॉब्लेम्स दाखवतो. कान्हा म्हणतो, अहो ट्रेनची गर्दी तुम्हाला माहिती आहे का? खूप गर्दी असते. आणि तुम्ही म्हणता ना लेडीज कोच, त्याच्यामध्ये तर प्रचंड गर्दी असते आणि मारामारी पण भरपूर. चला मारामारीचं सोडून देऊ, पण तुम्ही अपडाऊन करू शकणार आहात का? त्यामुळे मी सांगतो ना तसं करा. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाऊच नका. एक काम करा ना, तुम्ही आता निवांत इथे बसा. मी तुमच्यासाठी मस्त वरण भात बनवतो, जसं तुम्हाला आवडतं तसं. त्याच्यासोबत लोणचं आणि त्याच्यावरती तुपाची धार. काय मस्त जेवण होईल. मस्त पोटभर गरम गरम जेवा आणि झोपून जा. सखीला मोह होतो. सखी म्हणते, नाही नाही, मी या मोहात पडणार नाही. मी जाणार म्हणजे जाणार. मी मस्त जॉब करणार, सॅलरी मिळवणार आणि चॅलेंज पूर्ण करणार आणि त्यानंतर तुझ्यासोबत डिवोर्स घेणार. मला आता तुझ्यासोबत राहायचंच नाही आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. मला हे चॅलेंज जिंकायचं आहे आणि त्यासाठी बघ मी काय काय करते. सखी कान्हाला बाजूला करते आणि घराबाहेर जाते. कान्हा तिला थांबवायचा खूप प्रयत्न करतो. सखी रिक्षा बोलवून घेते आणि रिक्षात बसून निघून जाते. कान्हा रिक्षाच्या मागे धावत असतो आणि तेवढ्यात तिथे एका गाडीतून काठी बाहेर पडते आणि ते कान्हाच्या हातावरती पडते. कान्हाला तो माणूस आतमध्ये बोलवतो. कान्हा आतमध्ये जाऊन बसतो. तर इथे सखी इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. सखी आपले सर्टिफिकेट वगैरे दाखवते आणि तिला जॉब पाहिजे हे सांगते. तो माणूस म्हणतो, अहो मॅडम, तुम्हाला जॉबची काय गरज आहे? तुम्ही कामत आहात, कामत. आणि सखी कामतची एवढी मोठी कंपनी असताना तुम्ही आमच्या इथे काम करायचं म्हणताय? नाही हो, आम्ही तुम्हाला नाहीच जॉब देऊ शकत आणि तुम्ही आमची मस्करी करताय का? सखी म्हणते, नाही हो, मला खरंच हा जॉब हवा आहे. मला काम करायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. आणि जे काही कामं त्यांचं आहे ना, ते माझं नाही आहे. माझ्या वडिलांकडून ते आलेले आणि मला ते नको आहे. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे. सखी आपलं मत सांगत असते आणि जॉब मिळवण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे कान्हा कारमध्ये बसलेला असतो. कान्हा चष्मा लावतो आणि त्याच्या पहिल्या अवतारामध्ये येतो. जो पहिला श्रीमंत कान्हा होता तो तिथे असतो. तो एक माणूस त्याला जाब विचारत असतो. सखीच्या मागे पुढे करतोय, सखीला त्रास देत नाहीये, तू सरकारच्या जवळ जात नाहीये, याबद्दल तो जाब विचारतो. कान्हा म्हणतो, काय ना, मला सखीला हे चॅलेंज हरवू द्यायचं नाहीये. तो माणूस विचारतो, तू तुझं ध्येय विसरलायस का? कान्हा म्हणतो, नाही, मी माझं ध्येय नाही विसरलो. मला माहिती आहे सरकारची वाट लावायची, तिला बर्बाद करायचे. मी माझं ध्येय विसरलेलं नाही आणि विसरणार तर कधीच नाही. पण मला सखीला सुद्धा दुखवायचं नाहीये. सखी खूप चांगली मुलगी आहे. तिची स्वतःच्या पायावरती उभी राहावी असं मला वाटतं. तिने स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, जबाबदार झाली पाहिजे आणि जबरदस्तीने मी तिला हरवू शकत नाही. मला असं वाटतं की सखीचं सगळं चांगलं व्हावं, भलं व्हावं. माझी द्विधा मनस्थिती झाली आहे. मला सखीला त्रास नाही द्यायचा आहे, पण त्रास पण द्यायचा आहे. काय करू काही कळत नाही आहे. पण एक मात्र खरं आहे, हा डिसेंबर महिना सरकारला खूप घाण जाणार आहे आणि नवीन येणारं वर्ष तेजस्विनीला उद्ध्वस्त करून टाकणारे. तिला खूप संकटांना सामोरं जावं लागणार आहे. पण या सगळ्यामध्ये सखीची थोडी फरफट होईल. सखीपासून मी थोडा लांब जाईल, मला माहिती आहे. कान्हाने जो काही प्लॅन केला आहे तो प्लॅन त्या माणसाला तो सांगत असतो. तर इथे सखी जॉब इंटरव्ह्यूसाठी आलेली असते. सखीला तो माणूस काही जॉब द्यायला तयार नसतो. सखी खूप विनवण्या करते आणि आपले सर्टिफिकेट दाखवत असते. तर इथे सरकारचा ड्रायव्हर कारजवळ असतो आणि सरकार त्याच्याकडे चावी मागते. ती गाडीमध्ये बसते. ड्रायव्हर लगेच गौतमला फोन लावतो आणि गौतमला सांगतो की सरकार गाडी घेऊन चालले आहेत. गौतम सरकारचा पाठलाग करणार असतो
आणि सरकार कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते हे सगळं शोधून काढणार असतं. तर इथे सरकार कारमध्ये असताना जिथे सखी जॉब इंटरव्ह्यूसाठी गेली आहे तिकडचा बॉस सरकारला फोन लावतो आणि सखी इंटरव्ह्यूसाठी आली हे सांगतो. सरकार काय काय करायचंय, सखीला कसं वेड्यात काढायचंय हे त्या माणसाला सांगते. तो माणूस ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. तो माणूस सखीकडे येतो. तो सखीला म्हणतो, सखी मॅडम, तुम्हाला इंटरव्ह्यूची काही गरज नाही आहे, तुम्हाला मी नोकरी दिली. सखी विचारते, अशी कशी दिली? अहो माझे कॅलिबर तरी बघा, सर्टिफिकेट वगैरे चेक करा. तो माणूस म्हणतो, काही गरज नाही आहे, तुम्ही कामात आहात ना तेवढंच पुरेसं आहे. सखीला जॉब मिळालाय म्हणून ती खूप खुश असते. ते तिथून निघते. तर इथे कान्हा सखीची वाट बघत असतो. सखी रिक्षामधून येते. सखी रिक्षातून खाली उतरते. तिने खूप फुगे आणलेले असतात. मुलांना ती बोलवते, फुगे देते, त्यांना खाऊसाठी पैसे देते आणि सखीने आपल्याकडे होते नव्हते ते सगळे पैसे सेलिब्रेशनसाठी खर्च केलेले असतात. ती सगळ्यांना पेढ्यांचे एक एक बॉक्स देते. सखी खूप खुश असते. सखी कान्हाला सुद्धा एक पेढ्यांचा बॉक्स देते. सखी म्हणते, कान्हा, तू मोटिवेट केलं ना म्हणून मला हा जॉब मिळालाय. सखीला वाटतं की आपण आपल्या घरी सुद्धा ही आनंदाची बातमी द्यावी, सरकारचा उतरलेला चेहरा बघावा. म्हणून सखी कान्हाला म्हणते, कान्हा चल आपण आता घरी जाऊ आणि तिथे सरकारचं उतरलेलं तोंड बघू. मला दाखवायचं त्यांना मी जॉब मिळवलाय, माझ्या स्वतःच्या हिमतीवरती मिळवलाय. सखी कान्हा दोघं कामतांच्या घरी जातात. सखी सरकारला मोठमोठ्याने आवाज देते आणि बोलवून घेते. सखी सरकारला पेढ्यांचा बॉक्स देते आणि म्हणते, मला जॉब मिळालाय स्वतःच्या हिमतीवरती. आता बघा, मी जॉब करणार, पैसे कमवणार आणि चॅलेंज पूर्ण करणार. सखी सगळ्या घरातल्यांना आवाज देते. घरातले सगळे तिथे येतात आणि सखी सगळ्यांना गुड न्यूज देते की जॉब मिळालाय. गौतमला खरा आनंद होतो आणि बाकी सगळ्यांचे तोंड वाकडी झालेली असतात. सखी सरकारला म्हणते, सरकार, तुम्ही पेरलेल्या प्रत्येक काट्याला आता मी बाजूला करणार आहे. तुम्ही जे काटे पेरले आहेत ना, जी संकट माझ्या मार्गात रोवली आहेत ना, ती मी बाजूला करणार. बघा आता जॉब मिळवलाय. तुम्हाला वाटलं होतं मी त्या चाळीत राहू शकणार नाही, पण मी चाळीत राहते आणि मी आता माझं स्वप्न पूर्ण करणार आहे. मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहणार आणि चॅलेंज पूर्ण करून या घरामध्ये परत येणार. कसं वाटतंय आता तुम्हाला? सरकार म्हणते, छान वाटते, खूप आनंद झालाय मला तुला जॉब मिळाला ऐकून. सखी सरकार सगळ्यांना पेढे देते आणि तेवढ्याच सखीला फोन येतो. ज्या ठिकाणी तिला जॉब मिळालाय त्या माणसाचा फोन आलेला असतो. तो माणूस सखीला म्हणतो की सॉरी, मी तुम्हाला जॉब देऊ शकत नाही. सखी विचारते, का, काय झाले? तो माणूस म्हणतो, मला माहिती आहे ना तुम्ही इथे जॉब का मागताय. आमच्या कंपनीमध्ये स्पाय म्हणून तुम्हाला यायचं आहे आणि जी कॉन्फिडेन्शियल माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये घेऊन जायची म्हणून तुम्ही इथे आलायत. म्हणून तुम्हाला आम्ही जॉब देऊ शकत नाही. तो माणूस सॉरी म्हणतो आणि फोन ठेवून देतो. तेव्हा सरकारला आठवतं की जेव्हा त्या बॉसचा सरकारला फोन आला होता त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं की सखीला नोकरी द्यायची, तिचे सर्टिफिकेट न बघता नोकरी द्यायची. म्हणजे ती नोकरी मिळाल्याच्या आनंदामध्ये स्वतःकडे आहे नाही ते सगळे पैसे खर्च करेल, सेलिब्रेशन करेल आणि तिच्याकडचे सगळे पैसे खर्च झाले की मग ती माझ्या दारामध्ये येईल ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. तेव्हा तिला फोन करायचा आणि सांगायचं जॉब नाही मिळालाय. सरकारच्या प्लॅनिंगप्रमाणे सगळं झालेलं असतं. सरकार खूप खुश असते. पण सखीकडचे सगळे पैसे संपलेत आणि तिच्याकडे जॉब पण नाही आहे म्हणून सखी खूप उदास झालेली असते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.